आज आपल्या संभाजीनगरमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या माध्यमातून खास करून आमच्या स्पोर्ट्स विभागाच्या माध्यमातून अस्मिता लीगचं आपण इथे आज आयोजन केलेलं आहे, कारण की आज महिला दिवस आहे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी 2021ला अस्मिता लीगची सुरुवात केली होती आणि त्याचा उद्देश हाच होता की या अस्मिता लीगच्या माध्यमातून महिला पुढे आल्या पाहिजे आणि तोच संकल्प घेऊन आज महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये जवळपास 250 ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आज घेतोय। आज या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले विभागाचे कलेक्टर आदरणीय स्वामी साहेब, त्याचप्रमाणे डीडी साहेब आमचे शेखर पाटील साहेब, आमच्या रिजनल डायरेक्टर मोनिका मॅडम, त्याचप्रमाणे इथले डीएसओ बाजीराव साहेब आणि जे नेहमी फिटनेसचा संदेश देतात आमचे फिट इंडियाचे अँबॅसेडर श्री विक्रमजी, माझ्यासमोर उपस्थित असलेले ह्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर, सगळे राज्य सरकारचे आपले क्रीडाचे अधिकारी आणि खास करून माझ्या सगळ्या युवा, सगळ्या माझ्या मित्रांनो, सगळ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी आपल्या महिला दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देते आणि जो संकल्प आदरणीय प्रधानमंत्रीजींनी आपल्या देशाला घेऊन बघितलेला आहे की विकसित भारत आपल्याला 2036 पर्यंत बनवायचा आहे, पण विकसित भारत बनवत असताना त्यासाठी सर्वात आधी आपला देशातला हा प्रत्येक नागरिक हा स्वस्थ राहायला पाहिजे, हा मेंटली फिजिकली फिट राहायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने फिट इंडिया मूवमेंट संपूर्ण देशभरामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि हा संदेश पूर्ण गावापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न करतोय की आपलं आरोग्य आणि आपण फिजिकली फिट राहणं हे किती महत्त्वाचं आहे। आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आज आपल्याला टेक्नॉलॉजी महत्त्वाची तर आहेच, पण त्याचबरोबर आपण एका बाजूने हे सुद्धा विसरत चाललेलो आहोत की ह्या टेक्नॉलॉजी सोबत आपल्याला स्वतःला फिट पण राहणं महत्त्वाचं आहे, कारण की आज घरातला प्रत्येक मुलगा, माझ्या घरात असेल, तुमच्या घरात असेल, प्रत्येक घरातला छोटा मुलगा किंवा मुलगी किंवा मोठे छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत आज मोबाईलमध्ये गुंतलेले आहे। कोणाला स्वतःच्या आरोग्याकडे किंवा फिटनेसकडे बघायला वेळ नाहीये। त्यामुळे आजची ही जी युवा पिढी आहे कुठे ना कुठे आपल्याला डिप्रेशन, एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टीकडे जाताना दिसते आणि जर आपण विकसित भारतचा संकल्प करायला निघालेलो आहोत तर त्याच्या आधी आपल्याला स्वतःला फिट राहणं गरजेचं आहे, तरच आपण कामामध्ये पण तेवढा चांगलापणा आणू शकतो। आणि म्हणून स्पोर्ट्स एक असं माध्यम आहे, त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण आजच्या युवा पिढीला टाइम मॅनेजमेंट शिकू शकतो, एक टीम वर्क आपण शिकू शकतो, त्यांच्यामध्ये एक धैर्य कसं आणू शकतो हे आपण त्याच्यामध्ये शिकू शकतो, त्यांना फिजिकली फिट राहून आपलं करिअर कसं चांगलं करता येईल ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण शिकू शकतो। आणि जे स्वप्न आपण ऑलिम्पिकचं आपल्या देशासाठी बघतो आहे तर त्यामध्ये महिलांचा सहभाग जास्तीत जास्त कसा वाढला पाहिजे या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न चालू आहे। म्हणून एक अस्मिता लीग हा एक छोटासा उपक्रम आहे जो आपण गावागावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की ज्या माध्यमातून आपल्या मुली असतील, महिला असतील, त्यांना एक व्यासपीठ मिळेल, तिथे येऊन ते परफॉर्म करू शकतात, स्वतःतला कॉन्फिडन्स ते पुढे आणू शकतात की नाही की मी पण खेळू शकते आणि मी पण देशासाठी खेळू शकते, माझ्या स्वतःसाठी खेळू शकते। एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि स्पोर्ट्स मंत्रालयाच्या माध्यमातून करतोय। म्हणून आजच्या दिवसाचं महत्त्व समजून आपण संपूर्ण देशभरामध्ये 250 ठिकाणी म्हणजे जवळपास आम्ही अपेक्षा करतोय की 2 ते 2.5 लाख पार्टिसिपेशन आजच्या दिवशी ह्या महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये होणार। इथे कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही संभाजीनगर निवडलं, त्याच्याबद्दल त्यांनी आभार मानले, पण मी समजते कारण मी आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करते केंद्रामध्ये आणि मलाही वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली असतील, महिला असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये ह्या पुढे आल्या पाहिजेत, पुढे गेल्या पाहिजेत, त्यांनी सुद्धा आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या देशासाठी खेळलं पाहिजे, कारण की कुठे ना कुठे अजूनही स्पोर्ट्सकडे बघायचा दृष्टिकोन
पालकांचा म्हणा किंवा लोकांचा म्हणा खूप कमी आहे किंवा त्याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं जात नाही. पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेल की येणारं फ्युचर हे स्पोर्ट्सच आहे. जो फिट राहील तोच आपल्या करिअरमध्ये चांगलं करू शकतो, एवढं तर नक्कीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता स्पोर्ट्समध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटी पण खूप आहे. कारण की आज आपण बघू शकतो की स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे. आज न्यूट्रिशनचा खूप महत्त्वाचा रोल आहे, फिजिओथेरपीचा खूप महत्त्वाचा रोल आहे, स्पोर्ट्स मेडिसिनचा खूप महत्त्वाचा रोल आहे, कोचेसचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर स्पोर्ट्स करिअर ऑपॉर्च्युनिटी पण येणाऱ्या ह्या पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. आणि ज्या पद्धतीने आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी जे प्रयत्न करताय की घराघरापर्यंत स्पोर्ट्स पोहोचला पाहिजे, देशभरामध्ये एक स्पोर्ट्स कल्चर तयार झालं पाहिजे, त्या अनुषंगाने भारत सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आहे राज्य सरकार सोबत मिळून की प्रत्येक राज्यामध्ये स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर हे वाढलं पाहिजे, स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी वाढल्या पाहिजे. आणि ग्रामीण भागातलं जे टॅलेंट आहे त्यांना पुढे येण्यासाठी पूर्ण संधी हे पूर्णपणे त्यांना संधी मिळाली पाहिजे. या अनुषंगाने आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय. आज खेलो इंडिया हा प्रोग्राम आपला एक महत्त्वाचा कार्यक्रम झालेला आहे की ज्या माध्यमातून आज कितीतरी आपण ॲथलीट्सला पुढे आणण्याची एक त्याच्यामधनं संधी मिळते. आज केंद्र सरकारमधनं त्या ॲथलीट्सला पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना पूर्ण सपोर्ट दिलं जातं. आणि मी समजते की तुम्ही संभाजीनगरमध्ये राहणारे सगळे लोक खूप भाग्यशाली लोक आहात की इथे संभाजीनगरमध्ये आपलं स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साईचं एक सेंटर सुद्धा आहे, जे आपल्या युनिव्हर्सिटीच्या मध्येच आहे, त्या कॅम्पसमध्ये आहे. तर तुम्ही इथल्या लोकांनी तर त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. कारण की तिथे बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगले कोचेस आहे, सगळी माहिती तुम्हाला इंटरनॅशनल लेवलची नॅशनल लेवलची तिथे ॲथलीट्स प्रॅक्टिस करतात. तर तुम्ही त्याचं सुद्धा बेनिफिट घेतला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आज ह्या दिनानिमित्त महिला दिनानिमित्त आपण सगळे इथे आलात आणि फक्त हा कार्यक्रम एका दिवसापुरता आपल्याला साजरा करायचा नाहीये. तर प्रयत्न करा, जिथे तुम्हाला ग्राउंड भेटेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, तुमच्या घराजवळ असेल, जिथे ग्राउंड भेटेल तिथे खेळण्याचा प्रयत्न करा. जे आवडेल ते खेळा, पण खेळायला एक सुरुवात करा, कारण की हेच आपलं फ्युचर आहे. परत एक वेळा आपल्याला महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा देते. आणि कलेक्टर साहेब असतील, आपले SDO साहेब असतील, आमचे साईचे सगळे ऑफिसर असतील, आपलेही सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि येणाऱ्या, मला आता मोनिका मॅडमने सांगितलं की येणाऱ्या 14 आणि 15 मार्चला सुद्धा ह्याच ठिकाणी आपण फिट इंडिया कार्निवल सुद्धा आपण आयोजित करणार आहे. तर त्यासाठी पण मी सांगते की आपण शहरातल्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. एखादा इव्हेंट असतो, एखादा कॉन्सर्ट असतो किंवा क्रिकेट असते तेव्हा ग्राउंडमध्ये जागा सापडत नाही. पण आपण प्रत्येक व्यक्तीने हे ठरवलं पाहिजे की घराघरापर्यंत स्पोर्ट्स पोहोचवण्यासाठी जे आपले ट्रॅडिशनल स्पोर्ट्स आहे, जे दुसरे स्पोर्ट्स आहे, यांना सुद्धा सपोर्ट करण्यासाठी लोकांनी पुढे येणं हे अत्यंत गरजेचं आहे. फक्त क्रिकेट हा एक स्पोर्ट नाही आहे. नक्कीच क्रिकेट आपल्या देशाचं एक खूप मोठा इव्हेंट आहे किंवा स्पोर्ट्स आहे की ज्यामध्ये आपला देश खूप चांगलं करताना आज फायनल सुद्धा आहे. पण त्याचबरोबरने बाकीच्याही मुलांना वेगळ्या स्पोर्ट्समध्ये संधी मिळाली पाहिजे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपणही लोकांनी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आपल्या मुलांना सपोर्ट करणार नाही तोपर्यंत टॅलेंट जे आहे आपल्या देशातलं स्पोर्ट्समधलं ते पुढे येणार नाही. म्हणून मी सगळ्या लोकांना विनंती करेल की जेव्हा असे इव्हेंट होतात तेव्हा जास्तीत जास्त सहभागी होण्याचा आपण प्रयत्न करावा अशी आपल्याला परत एक वेळा विनंती करते आणि माझ्याकडनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.